नमस्कार मंडळी, शुभ संध्या. खरं तर सगळीकडेच आता सायंकाळ झालेली आहे, तशी भक्तीतही झालेली आहे. दिवाबत्ती झाली आहे आणि सहज म्हणून म्हटलं थोडंसं झाडांकडे लक्ष द्यावं. तर आज आपल्या या भक्तीच्या बागेमध्ये हे आपलं बेलाचं छानसं झाड आणि या झाडावर एक चिमुकला पाहुणा आपल्याकडे आलेला आहे. हे बघा, मी आता झूम करते. बघा कसं छान निळा निळा हा सुंदर पक्षी. हे बघा किती गोड आहे आणि विशेष म्हणजे त्याची चोच बघा किती लांब आहे आणि तो आता झोपलेला आहे आणि म्हणून मी इतकी बडबड करते आहे तरी तो अजिबातही हलत नाही आहे. असं मस्त गुबगुबीत आणि छोटासा ब्ल्यू बर्ड आपण म्हणू, परंतु त्याची ती चोच जी लांब आहे, त्याचा पोटाचा जो भाग आहे बघा, त्याला असं छान पिवळसर डाग आहे. तर आणि डोळे त्याचे बंद आहेत. त्याला हनी बर्ड असं म्हटलं पाहिजे, कारण त्याची चोच लांब आहे. म्हणजेच तो म्हणजे सुतार पक्षी नाही, परंतु हनी बर्ड, फुलांमधली मध असं शोषून घेणारा. तर असं आपलं हे भक्तीतली परसबाग, त्यातली झाडं, फुलं पक्ष्यांनासुद्धा अशी हवीशी वाटतात, सुरक्षित वाटतात, छान वाटतात आणि त्यांचा सहवास असा आम्हालासुद्धा लाभतो आहे. म्हणजे आपले चिवताई, आणखीन पोपट, कोकिळा ही मंडळी तर आहेतच, परंतु आज हा नवीनच पक्षी टेलर बर्ड पण आपल्या बागेमध्ये खूप सारे आहेत. मी वेळोवेळी त्यांच्या घरट्यांचे तुम्हाला व्हिडिओज पण केलेले आहेत, परंतु आज हा ब्ल्यू बर्ड म्हणजेच हनी बर्ड हा आपल्या भेटीला आलेला आहे आणि हा आनंद आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवावा म्हणून इतक्या रात्री थंडीतसुद्धा बघा झाड किती हलतं आहे, परंतु पक्षी मात्र डोळे मिटून इतका निवांतपणाने झोपला आहे. म्हणजेच त्याला कशाचीही तमा नाही, काळजी नाही, सुरक्षितता वाटते आहे. कारण इकडे आता वाहनांचा आवाज नाही, बाकी कुठलाच व्यत्यय नाही आणि असा हा निसर्गरम्य परिसरात रमलेला हनी बर्ड भक्तीच्या परसबागेतली अत्यंत सौंदर्य स्थळं आहेत ही, आणि म्हणून ती टिपण्याचा मला हा झालेला मोह. चला, आपणा सर्वांना शुभरात्री.